सर माझं जसं भीम विचार चॅनल आहे, तर ते उपवर्गीकरणावर तुमचं काय मत आहे सर? उपवर्गीकरणावर एक व्हिडिओ घेतला मी. ओके सर. हे आरक्षण खतम करायचा प्लॅन आहे. अच्छा. ठीक आहे, आपल्याला वाटाचं म्हणजे इंग्रजाची जशी नीती होती फोडा जोडा, त्यानं हिंदू मुसलमान केलं. हे चोर इतके बदमाश आहे का साले हिंदू मुसलमान झाल्यावर ओबीसी मराठावर आले, मग धनगर ठीक आहे आदिवासीवर आले, आणि आता तर त्याच्याही खालच्या लेवलवर गेले. महार मातंगाले कसे भांडणं लावायचे त्याचा ह्या परिणाम आहे. याच्यानंतर जर ठीक आहे उपवर्गीकरण झालं तर हे डिवाईड करण आणि मग एक एक टप्प्यानं आरक्षण खतम करण. ज्यायले मागितलं नाही त्याला यानं 10% आरक्षण दिलं. ठीक आहे, आणि म्हणा तिथं उपवर्गीकरण लावा ना म्हणा. ठीक आहे, EWS मध्ये पहिले तुम्ही उपवर्गीकरणाचा प्रयोग करा, मग इकडे आणा. ठीक आहे, कायच्यात EWS मध्ये लावा ना. EWS चा कट ऑफ मागच्या 4-5 परीक्षेत OBC SC ST पेक्षा खाली चालला. ठीक आहे, काऊन चालला तर तिथून मराठा काढले, मराठाले OBC टाकले. ठीक आहे, आणि तिथं फक्त कोण राहिले तर भारतात जैन किती आहे, महाराष्ट्रात जैन किती आहे बोटावर मोजण्यासारखे. ठीक आहे, मुसलमान ओपनमध्ये किती आहे बोटावर मोजण्यासारखे. ठीक आहे, शीख किती आहे बोटावर मोजण्यासारखे. खूप झालं तर हे 10%त 1% बी नाही. बाकीचे बंदे तुम्ही कोणाही समजून घ्या. ठीक आहे, आणि म्हणून त्याचा कट ऑफ कमी चालला. तर काही लोक त्याला सपोर्ट करतात, त्यांना तुम्ही काय सांगता? म्हणजे माझं असं म्हणणं आहे का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतले जे भाषण आहे ते 14 पुस्तकं आहे ते वाचायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यामध्ये मातंगवाडा आणि महारवाडा समोर होता. तर मातंगांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का तुम्ही बुद्धचा धम्म ॲक्सेप्ट करा. ठीक आहे, आणि बुद्धाचा धम्म ॲक्सेप्ट केल्यावर तुमची प्रगती होईल. पण त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या डोक्यात भूत भरवलं. आता तर RSS वाले एवढं प्लॅनिंग करत आहे का मातंग समाजाला सांगते का तुमचा एक ऋषी होता, म्हणजे ज्याले माणूस म्हणून अधिकार नव्हतं देत त्याला सांगते का तुमचा ऋषी होता पुरातन काळात. इतकं भूत भरवणं चालू आहे. म्हणजे हे सरळ फोडाचे म्हणजे SC समाजाला कसं डिवाईड करायचं आणि मग त्याला, कारण आता एकजूट होऊन तुटून पडते ना आरक्षणावर काही झालं का, त्याला फोडायचं कसं हा प्लॅन चालू आहे. तसे 59 जागा SC मध्ये, तर त्या जेव्हा जागा निघतात तेव्हा त्या म्हणजे बौद्धासाठी निघतात का फक्त SC वरून? सगळ्या मग हे लोक असे विरोध करतात, त्याला कसं काय सांगतात? नाही, ते काय आहे का शिक्षणाचा जो परिणाम आहे तो कमी असल्यामुळे काय होते का ते जसे लोक हे सांगते ठीक आहे नेते ठीक आहे यायला भडकून देते, आणि RSSच्या ज्या टीमा आहे त्या खालतून काम करत आहे. ठीक आहे, त्याला सांगते. आता आदिवासी समाजाले आदिवासी नाही म्हणत, ते वनवासी म्हणते. ठीक आहे, आणि वनवासी त्याने एक वनवासी मंच म्हणून एक काढला आहे, आणि त्याच्यातून त्याले त्या आदिवासी लोकायले बी तुम्ही हिंदू कसे आहे. आता आदिवासी हिंदू नाही, आदिवासी ही परंपरा आहे. ठीक आहे, त्याचे प्राचीन कला संस्कृती हे त्यानं जतन करून ठेवलं. वन ठीक आहे, जल जंगल जमीनवर त्याचे अधिकार आहे. पण त्याले हिंदू कसा आहे हे दाखवासाठी त्याचे बी नेते ॲडॉप्ट करणं चालू आहे. ठीक आहे, म्हणजे हे सरळ कल्चरल पॉलिटिक्स म्हणते आले. ठीक आहे, पॉलिटिक्सच्या भाषेत कल्चरल पॉलिटिक्समध्ये घुसून, म्हणजे जसं हे पिक्चर आणला ना काश्मीर फाईल, ठीक आहे, त्याच्यानंतर केरळ फाईल, हे कल्चरल पॉलिटिक्सचा विषय आहे. म्हणजे कल्चरल पॉलिटिक्स करून तुमचे डोके ठीक आहे कसे फोडायचे. ठीक आहे, त्याची हे प्लॅनिंग आहे. दॅट्स ग्रेट. म्हणजे 59 जागा निघतात तर ते पूर्ण SC साठी निघतात, असं स्पेसिफिक बौद्ध किंवा SC मांग म्हणून निघत नाही. सगळ्यासाठी लोक त्याचाच विरोध करतात. सांबार, ढोर, मातंग, खाटीक, महार या सगळ्यासाठीच निघतं ते. ठीक आहे, आणि शिक्षणाचं महत्त्व काय सांगता तुम्ही? ऑलरेडी सांगत राहता, पण काही लोक समजा व्यासदीन झाले माझे जर माझ्यासोबतचे फ्रेंड समजा, तर शिक्षणाने काय चेंज होऊ शकते? तुम्ही नाही, लोकांच्या ढुंगणार हंटर पडले का सरे जाग्यावर येते. ठीक आहे, अजून थोडेसे पडू द्या. ठीक आहे, म्हणजे स्वतःवर जेव्हा आली त्याच्या बँकेतले जेव्हा पैसे गायब होईल तेव्हा समजा. ठीक आहे, सगळ्याला येऊन राहिली वेळी एकाएकाची. आता गाड्या रस्त्यानं चालता जर गाडी बंद पडली इथेनॉस्टाईनमुळे, ठीक आहे, तर मग सगळे शिवा कोणाला देईन, दात मनगट खाऊन देईन. ठीक आहे, थँक्यू सो मच सर. आम्ही सगळे थँक्यू सो मच कांगणे सर सोबत बोलून. खराडे सर.